पानिपताच्या युद्धानंतर काहीच वर्षात पहिल्या माधवरावांचे निधन झाले। त्यामुळे पेशवेपदाची लालसा असलेल्या रघुनाथरावांची पदासाठीची आक्रमकता आणखीनच वाढली। सदाशिव भाऊ आणि शमशेर बहादूर तर पानिपतातच धारातीर्थी पडले होते आणि आता माधवरावही गेले होते। अशा वेळी रघुनाथरावांना डावलून लहानच असलेल्या नारायणरावांना गादीवर बसवण्यात आले। पण ह्याने पेशवाईचा कमकुवतपणा इतर सरदारांच्या लक्षात आला आणि ते स्वतःचं शासन करू लागले। पण एवढ्यात नजरकैदीतून निघून आलेल्या आणि पदासाठी आक्रमक असलेल्या रघुनाथरावांनी नारायणरावांचा एक कट करून खात्मा केला आणि स्वतःच पेशवा म्हणून घेण्यास चालू केली। पण त्यांच्या या वागण्याने दरबाराने आणि जनतेने त्यांना पेशवा कधी मानलेच नाही। त्यातच 1774 साली नारायणरावांच्या पत्नी गंगाबाईंनी एका मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले। सवाई माधवराव अगदी 40 दिवसांचे होते जेव्हा त्यांना पेशवेपदी बसवण्यात आले। ह्यावेळी मात्र नाना फडणवीस, जे पेशवा दरबारातील एक प्रभावी मंत्री होते, त्यांनी सवाई माधवरावांना गादीवर बसवून परत एकदा मराठा साम्राज्याचा भार सांभाळण्याची तयारी दाखवली आणि याचमुळे इतर मराठा सरदारही परत एकदा एकत्र झाले।